आप लोगों का सभी का धन्यवाद। इतने शॉर्ट नोटिस में आप लोग आए। आज एक महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपण एकत्रित झालेले आहे। विषय आहे सेवन हिल हॉस्पिटल। सेवन हिल हॉस्पिटल एक खाजगी कंपनीला कॅप्री ग्लोबल कंपनीला देण्याबाबत लोकांचा आणि काँग्रेस पक्षाचा खूप मोठा आक्षेप आहे, विरोध आहे। सेवन हिल हॉस्पिटल 16 एकर जागा आहे एअरपोर्टच्या जवळ। आज हे जागाची जवळजवळ जे प्राइस आहे, किंमत आहे 5,000 to 77,000 रुपीज। हे जे हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलचा करार 2005 मध्ये सेवन हिल हॉस्पिटल, BMC आणि सोमा एंटरप्राइजेस हे 3 लोकांच्या बीच ट्राय पार्टी एग्रीमेंट झालेला होता। आणि ह्या ट्राय पार्टी एग्रीमेंटमध्ये महानगरपालिकांनी जे करार केला होता त्यामध्ये 1500 बेड का 1500 बेडचा हॉस्पिटल निर्माण करायचा होता आणि 20% BMCचे पेशंटला उपचार करण्याची फॅसिलिटी प्रोवाइड करणी होती। आता झालं काय की 2015 मध्ये 14-15 मध्ये महानगरपालिकांनी जेव्हा हे बघितलं की सेवन हिल हॉस्पिटलने प्रॉपर्टी टॅक्स आणि लीज एग्रीमेंट रेंट जे होता ते भरत न होते, तर महानगरपालिकांनी त्याला एक पत्र लिहिला, एक नोटीस दिला आणि त्याला सांगितलं की बाबा आमचं 3 आक्षेप आहे, 3 अपना कन्सर्न आहे। ते कन्सर्न नंबर 1 की तुम्ही 1500 बेड का हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी जागा घेतली होती आणि 10 वर्ष झाले आतापर्यंत तुम्ही 300 बेडच्या वर गेलेले नाही, ते केव्हा बांधणार। सेकंड होता की BMCचे 20% जे पेशंट आहे ते 20% पेशंटला आपण उपचार करण्यासाठी करार केला होता, ते उपचार होत नाही। आणि थर्ड नंबर होता की महानगरपालिकाचे जे ड्यूज आहे, म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सचे ड्यूज आणि रेंट लीज एग्रीमेंट रेंटचे ड्यूज, ते 2005 पासून तुम्ही भरत नाही आहे, त्यामुळे तुमचा करार काय ना रद्द केलेला जाईल असं त्यांचा म्हणणं होता। त्याच्यानंतर ते विसरले आणि 2018 मध्ये त्यांनी नोटीस काढली की बाबा आता तुम्ही हे जागा आम्हाला परत द्यावी। आणि त्याच्यानंतर सेवन हिल हॉस्पिटल NCLT मध्ये गेला। NCLTचा निकाल असा आला, 90 डेजमध्ये ते तिकडे गेला आणि NCLTने निकाल काढला की कोणी कंपनी आली त्यामध्ये कॅप्री ग्लोबल आणि राहिजाला रिजेक्ट केला आणि कॅप्री ग्लोबलला मान्यता दिली आणि त्याला सांगितलं की 400 कोटी आणि प्लस 200 समथिंग कोटी हे रुपये असे आहे की तुम्ही आम्हाला द्या बँकाला, ॲक्सिस बँकला, आणि तुम्ही जागा घेऊन टाका। त्याच्यानंतर महानगरपालिकांना जर कळलं हे तर ते सुप्रीम कोर्टमध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन त्यांनी असा म्हणला की बाबा ही जागा आमची आहे आणि या जागामध्ये NCLTच्या काय अंमलदखल होण्याची शक्यता नाही, ते कसं आले। त्याच्यानंतर महानगरपालिका आणि त्यांचं काय झालं, सुप्रीम कोर्टमध्ये ते परत गेले आणि हे सांगितलं की बाबा आम्ही या जागावर NCLTला मान्यता देत आहोत। आणि आमचा आक्षेप असा आहे की ते पेशंटला जे जागा भेटत ना होती 20%ला, जे आपले ड्यूज ना होते, ते एक्सपेन्शन ना होता, ते सेम करार 2005चा करार आता त्यांनी कॅप्री ग्लोबल नामी कंपनी जवळ केलेला आहे। आणि कॅप्री ग्लोबलला सेम कंडिशन टाकली आहे जे 2005 मध्ये होती। 2005ची जे कंडिशन होती ते विफल झालेली आहे। त्यापर्यंत त्यांनी काय पैसे भरले नाही, त्यापर्यंत त्यांनी लोकांना घेतला नाही, म्हणजे पेशंटला काय उपचार दिला नाही। आणि त्याच्यानंतर पण एक करार कंटिन्यू झाली। आता 60 वर्षासाठी, गेले 25 वर्ष आणि पुढचे समोरचे 35 वर्ष यासाठीचे करार झालेली आहे। या करारमध्ये महानगरपालिकांनी सेम कंडिशनवर त्याचा करार केलेला आहे। आणि हे करार जेव्हा झाली तेव्हा 12 डिसेंबर
2025 म्हणजे 15 डिसेंबर 2025च्या दिवस निवडणूक जाहीर झालेले होते, आचारसंहिता लागण्याचा वेळ होता, दिवस होता. त्यांच्या 2 दिवस पूर्वी म्हणजे सॅटर्डे संडे होता, फ्रायडेला महानगरपालिकांनी एग्रीमेंट केला, करार केली आणि ते करार कॅप्री ग्लोबल समोर केली आणि ते करार त्यांनी 2 दिवसानंतर 15 डिसेंबर 2025 जेव्हा आचारसंहिता लागू होण्याची अनाउन्समेंट होण्यावाला होता त्या दिवशी त्यांनी एनओसी पण दिली. आमचा असा म्हणणं आहे या विषयामध्ये की तुम्हाला माहीत होता की आज 15 डिसेंबरला आपला निवडणूक जाहीर होत आहे आणि त्याच्यानंतर 1 महिन्यात नवीन बॉडी येणार त्या माहीत होतात, परंतु महानगरपालिकांनी 15 डिसेंबर 2025 दिवशी ते एनओसी पण देऊन टाकली. यानी त्यांना वेट नाही केला की नवी बॉडी येणार ते मंजूर करणार. आणि आमचं असं म्हणणं आहे की यामध्ये कुठली पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होती, कुठला काय होता, या सगळ्यांना माहिती पाहिजे. कारण 15 डिसेंबरला जे केला तुम्ही त्याची वाट तुम्ही काय ना बघितली की 25 नेक्स्ट मंथ म्हणजे 16 जानेवारीला नवीन बॉडी येणार आणि त्याच्यानंतर महानगरपालिकाचा फॉर्मेशन होणार आणि त्याच्यानंतर ते काय करायचं करा. आता इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये हे विषय काय म्हणजे आपल्या कमिटीमध्ये आणि त्याच्यापूर्वी त्यांनी हे दिलेलं आहे म्हणजे एनओसी दिलेली आहे की तुम्ही हे घेऊ शकाल आणि औपचारिकतासाठी हे पाठवलेलं आहे. आणि कॉर्पोरेशनचं महत्त्व त्याच्यानंतर आहे. आणि कॉर्पोरेशन जे आहे कॉर्पोरेशन बघत नाही, कॉर्पोरेशनमध्ये मंजूर झाला किंवा नाही मंजूर झाला त्याच्यापूर्वी त्यांनी त्यांना एनओसी दिलेली आहे. आता आमचं म्हणणं काय आहे की जे कंपनी इथे येणार आणि जे कंपनी हे काम करणार त्याला कुठलाही हॉस्पिटलचा कुठलाही एक्सपिरियन्स नाही आणि संपूर्ण भारतामध्ये एक पण हॉस्पिटल असं नाही आहे प्रायव्हेट हॉस्पिटल ज्याची बेडची कॅपॅसिटी 1500 आहे. आमचं असं म्हणणं आहे की आम्ही वारंवार हे पत्र लिहिला आणि आम्ही बजेटच्या भाषणामध्ये पण सांगितलं की बाबा तुम्ही 400 कोटी आणि प्लस 200 कोटी 600 कोटी 600 कोटीसाठी तुम्ही 5000 कोटीची जागा, आपली महत्त्वाची जागा, अशी जागा ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकाचे सगळे जे मेजर हॉस्पिटल आणि मायनर हॉस्पिटल आहेत एक वेळ असा येतात की 2-2 पेशंट एकच खाटावर एकच बेटावर राहतात, त्यांचा उपचार होतात. आणि एवढी मोठी जागा महानगरपालिकाची स्वतःची जागा 15-16 एकर जागा, एअरपोर्टच्या जवळची जागा, प्राईम लोकेशनची जागा, महानगरपालिकाची ऑब्लिगेटरी ड्युटी आहे की ते उपचार प्रोव्हाइड करायला पडशील आम मुंबईकरांना. मुंबईमध्ये 60% लोक जो आहे वो स्लममध्ये राहतात आणि ते स्लममध्ये राहतात, पण त्यांनी या ना बघिततात असा केला की हे जागा सेम कंडिशनवर. याच्यापूर्वी जे आपल्याला एक्सपिरियन्स झाला ते एक्सपिरियन्स टोटल विरुद्ध होता. त्यामुळे 2014-15 मध्ये त्यावेळीचे जे डिपार्टमेंटचे इन्चार्ज होते, ॲडिशनल कमिशनर होते, त्यांना पण सांगितलं असं आहे की ह्या टेंडर रद्द करायला पाहिजे. या कंडिशनवर हे टेंडर बराबर नाही, रद्द करायला पाहिजे. पण महानगरपालिकांनी कुठली शिक्षा ना घेतात, कुठला काळजी ना घेतात, या सगळी 16 एकर म्हणजे 66,000 स्क्वेअर मीटर जागा, आपली चौरस मीटर जागा यांनी प्रायव्हेट कंपनीला 400 कोटी प्लस 200 कोटीला देऊन टाकली. आता आमचं असं म्हणणं आहे की या बजेटच्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की जर तुमच्याकडे 400 कोटी रुपये शिल्लक नाही, तुम्ही ठेवीमध्ये फिक्स डिपॉझिट पैसे घेतलेले आहेत, त्या पैसेमध्ये 400 कोटी लोन आणखीन घ्या आणि तुम्ही 30,000 कोटी म्हणतात की आम्ही लोन घेणार आणि घेऊन टाकलेले आहे, ते 400 कोटी आणखीन घ्या आणि हे तुम्ही 7 हिल हॉस्पिटल घेऊन टाका. कारण 7 हिल हॉस्पिटल असा हॉस्पिटल होता कोविडमध्ये ज्यांनी मुंबईकरांची जान वाचवली.
कोविडमध्ये 5 वर्षासाठी आम्ही 5 वर्ष आम्ही हॉस्पिटल रन करत होते. महानगरपालिकांनी पैसे दिलेले आहे 200 कोटी, जवळजवळ 200 कोटी रुपये महानगरपालिकाने 7 हिल हॉस्पिटलला दिलेला आहे. आणि दिलेला म्हणजे कशासाठी, ते पेशंट ठेवतात इकडे, त्यांचं काय रेंट आहे, त्यांचे काय औषधची आहे, त्यांच्या डॉक्टरचे काय चार्ज आहे, 200 कोटी रुपये कोविडमध्ये महानगरपालिकाने दिलेला आहे. तर असे हॉस्पिटलमध्ये जेव्हा हे हॉस्पिटलचा महानगरपालिका मुंबईकरांच्या आवश्यकता आहे, ते अशी कॉर्पोरेटची कंपन्या येऊन महानगरपालिकाची जमीन घेतात आणि हे जमीन घेऊन ते त्यामध्ये रेस्टॉरंट बांधणार, त्यामध्ये कॅफेटेरिया बांधणार, त्यामध्ये जिम बांधणार, त्यामध्ये मनोरंजनसाठी काहीतरी वेगळे हे करणार. आणि आपल्या माहितीसाठी महानगरचे जागावर जर तुम्ही इमारत उभी करणार तर तुम्हाला 5ची FSI भेटणार. म्हणजे 30 लाख फुटाची जे जागा आहे 7 हिल हॉस्पिटलची, त्या जागावर तुम्ही जर बांधणार तर तुम्ही 5ची FSI घेणार. म्हणजे 60 मॅक्सिमम 30 लाख स्क्वेअर फूट जागा बांधणार. त्यांना सांगा तुम्ही की एवढी महंगी जागा, एवढी प्राईम लोकेशनची जागा 25 मध्ये विफल झालेला आहे. पण तुम्ही कसं हे करार करतात. आणि एवढी काय घाय होती, आता ताबे घेतलात नाही त्यांनी. आपली बॉडी येऊन आज 100 दिवसाचा जे आपण जश्न मनवतात, ते आपण म्हणतात, आपली मान थापथापवतात आपली, की बाबा आम्ही हे केले ते जागा तुम्ही प्रायव्हेट कंपनीला, कॉर्पोरेट कंपनीला देत आहे. ह्याच्यापूर्वी जे आपल्याला एक्सपिरियन्स झाला त्यामध्ये कुठलाही लाभ मुंबईकरांना भेटला नाही. मुंबईकरांचे हक्काची जागा तुम्ही कॉर्पोरेट कंपनीला देणार. आम्ही पण बघितणार की इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये आणि महानगरपालिकाचे कॉर्पोरेशनमध्ये सभागृहामध्ये सगळे सत्ता पक्षाचे जे लोक आहे ते मुंबईकरांच्या बाजू उभे राहणार किंवा ते कॉर्पोरेट कंपनीच्या समोर उभे राहणार. या बघायचं आहे आम्हाला. 27 तारीखला 27 काय म्हणतात मईला आणि त्याच्यानंतर कॉर्पोरेशन 22 जूनला होणार. त्यामध्ये त्याच्यानंतर काहीतरी हे प्रस्ताव मंजूरसाठी येणार. तर आम्ही बघतणार. आमचा विरोध आहे. मुंबईकरांच्या हक्काची जागा महानगरपालिकेला पाहिजे. महानगरपालिकेला जे 4 मेजर हॉस्पिटल आहे त्याची खूप लोकांची आवश्यकता आहे की आणखीन बढायला पाहिजे. ICU बेड नाही आपल्याकडे. आणि एक मेडिकल कॉलेज नवी उघडणार. आणि एक लास्टची गोष्ट आपल्याला सांगायचं आहे मला. या पत्रामध्ये मी लिहिलेलं आहे, ये 6 पेज का जे पत्र आहे माझा, यामध्ये मी सगळ्या लिहिलेलं आहे की ये जो कशासाठी तुम्ही हे करतात आणि जे करणार ते मुंबईकरांचा तुम्ही कसा लॉस करणार त्या सगळीच माहिती या पत्रामध्ये मी दिलेली आहे. आपण आले, आपल्या आभार. आपला काय प्रश्न असेल तर मी त्याला उत्तर द्यायला तयार आहे. आणि आपल्या माध्यमातून पण आपल्या हे आहे मला की हे जे प्रश्न आहे हे खूप मोठा प्रश्न आहे मुंबईकरांसाठी. हे प्रश्न आम आदमी, मुंबईकर आणि गरीब माणसाचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये 60% स्लम आहे आणि लाखो लोक प्रत्येक दिवस महानगरपालिकाचे हॉस्पिटलमध्ये जातात. आणि त्याच्या आता PPP जे मॉडेल आलेलं आहे त्या PPP मॉडेलमध्ये महानगरपालिका सगळी प्राईम लोकेशन आणि सगळी जागा हॉस्पिटलची कॉर्पोरेट कंपनीच्या हातात देण्याची तयारी करत आहे. काँग्रेस पक्षाचा विरोध आहे आणि आम्ही याचा विरोध करणार. धन्यवाद. ये जो है ना, ये बेटा ये इसको ग्रुप में डाल दीजिए, जल्दी डाल. नहीं, ये मेरा लेटर डाल दे. इसमें मैंने बहुत डिटेल में लिखा है. आपको अगर कुछ भी पढ़ना होगा तो इसको आप पढ़िए. इसमें आपको एक एक चीज़ मिलेगी, किस तरह से कौन से सन में क्या हुआ वो मैंने पूरी डिटेल लिखा है इसमें. 2005 में क्या हुआ, 2015 में क्या हुआ, 2008 में क्या हुआ, 2020 में क्या हुआ. 5 साल से हम लोग हॉस्पिटल चला रहे हैं. ये हॉस्पिटल अगर जाता है तो ये हॉस्पिटल गरीब आदमी के लिए बहुत बड़ा नुकसान होने वाला है मुंबई से.
100 में अभी एक गरगाई डैम का प्रोजेक्ट आया है. आज आता एक निविदा आली होती आपल्याकडे गरगाई डॅमचे निर्माणसाठी. ते गरगाई डॅमच्या जे निर्माणचा अंदाजी किंमत होती ते 3000 कोटीच्या काय वर होती आणि आता काम झालेलं नाही. त्यामध्ये गरगाई डॅमचे निविदा परत आली आणि फक्त हे साठी आली की आपल्याला 2 कोटी फेरफार करायचा आहे, वाढवायचा आहे. हे म्हणतात की आम्ही 100 कोटीच्या टेंडर निविदा रद्द केली. एकच टेंडरमध्ये 2000 कोटी वर करून महानगरपालिकामध्ये हे भाजप्पाची आणि युतीचे जे महायुतीचे जे लोक आहे त्याने मंजुरी दिलेली आहे गरगाई डॅममध्ये. आणि याच्यानंतर अनेक विषय आहे. आता 7 हिल्सचा आम्ही सांगितले. याच्यानंतर शताब्दी आहे, याच्यानंतर भागवती आहे. सगळे शाळांची ही परिस्थिती हे म्हणतात की शाळांसाठी आणि शिक्षणासाठी काय करतात. यामध्ये शाळा मराठी शाळा बंद होत आहे त्याचं उत्तर कोणी दिलेलं नाही. हॉस्पिटलमध्ये अनेक समस्या आहे. यानंतर हे HPV लसीकरण, या HPV लसीकरणमध्ये महानगरपालिकाचा काय हात नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे आणि त्यांनी 1 लाख डोस पाठवलेला आहे. आम्ही विचारलो की त्यांना स्वच्छ हे आपला शौचालय किंवा सगळी स्वच्छता त्यासाठी ते नाही म्हणतात, HPV साठी म्हणतात. त्याच्यानंतर हे म्हणतात की दत्तक वस्ती योजना. दत्तक वस्ती योजना तुम्ही बघून घ्या. कुठले पण तुम्ही स्लममध्ये जा, गटर भरलेली आहे, कचरा उचलण्यासाठी लोक कमी आहे आणि ते जे लेबर पाठवतात प्रबोधन करण्यासाठी ते लेबरची जनगणना 2011ची जनगणनामध्ये पाठवतात. आता 2026 झाली. आता जनगणना चालू झालेली आहे आणि 10 वर्षानंतर तुम्हाला बढायला वर काय एक्सेस करायला पाहिजे, काय म्हणतात त्याला, लेबरला. ते करतात नाही तुम्ही आणि म्हणतात दत्तक वस्ती योजना. आणखी काय यांचा महानगरपालिका शाळामध्ये तुम्ही शिक्षक द्या. याही चालेल, मग शिक्षक द्या ना. तुम्ही CBSE बोर्ड काढलेला आहे, तुम्ही आणखीन बोर्ड काढलेला आहे. तुम्ही जा तिकडे, जे टीचर लँग्वेज पढावतात तेही टीचर तुम्हाला सोशल सायन्स पढावतात, ते टीचर तुम्हाला मॅथ्स पढावतात आणि ते हिस्ट्री पढावतात. कसं होणार? पिरियड वाईज कुठलाही कडे हे नाही, टीचर नाही. आणि टीचरसाठी तुम्ही काय करतात, त्याला जनगणनामध्ये पाठवतात, त्याला तुम्ही आपल्या SIR मध्ये पाठवतात. असं तुम्ही काम करत आहे. म्हणजे शाळाचे बालकला, शाळाचे विद्यार्थीची जी हक्काची नीड आहे ते आहे शिक्षक. ते शिक्षक आहे का तुमच्या शाळात? नाही आहे. आणि प्रायव्हेट शाळाची शिक्षणात तुलना तुम्ही बांधलेले आहे जे बिल्डिंग, ते बिल्डिंगमध्ये जवळजवळ 35-40% बिल्डिंग आता पण वाचलेली आहे. त्याला रिपेअर किंवा रिकन्स्ट्रक्शन करण्याची आवश्यकता आहे. पण आमचा ठाम आरोप आहे की महानगरपालिका वाट बघत आहे की कुठली स्कूल पडणार, त्याच्यानंतर ते आम्ही PPP मॉडेल मध्ये ते प्रायव्हेट लोकांना देऊन टाकलं. किती शाळा आहे महानगरपालिकेत? केव्हा विचारलो मी 3 आठवड्यापूर्वी की किती शाळा आहे तुमच्याकडे. तुम्ही जे शाळामध्ये प्रायव्हेट ह्याला PPP मध्ये कुठली शाळा दिलेली आहे त्याची संख्या काय आहे, तिथले तुमचे किती मुले तुमचे पढत आहे, शिक्षा घेत आहे, त्याची काही माहिती दिली नाही. मी आजपर्यंत 100 पेक्षा ज्यादा पत्र लिहिलेलं आहे. किधर है विजय दीपक? पत्र पे निकाल. 100 पेक्षा ज्यादा अनेक PPP PAP मध्ये घोटाळा होत आहे. वॉटर सप्लाय प्रोजेक्ट मध्ये घोटाळा होत आहे. वॉटर ट्रीटमेंट प्लांट प्रोजेक्ट मध्ये STP मध्ये घोटाळा होत आहे. आश्रय योजनामध्ये घोटाळा होत आहे. 4 वर्षामध्ये इन्फ्लेटेड रेटमध्ये तुम्ही टेंडर काढलेला आहे, इन्फ्लेटेड मध्ये जास्त रेटमध्ये. आणि तुम्ही महानगरपालिकाचे इंजिनियरचा काय लाभ घेतात नाही. सगळे P&D डिपार्टमेंट बंद झालेले आहे. P&D डिपार्टमेंट म्हणजे सगळे P&D डिपार्टमेंट बंद झालेले आहे. आणि तुम्ही मला हे माहीत पडला
की तुम्ही 1% किंवा 2% किंवा 2.5%वर कुल टोटल कॉस्टचे 2.5%वर तुम्ही कन्सल्टंट घेतात. कन्सल्टंट तुम्ही 2.5%वर घेतात. आणि तुम्हाला माहितीसाठी मी सांगत इच्छू आहे की महानगरपालिकाचा जे पीएनडी डिपार्टमेंट होता, प्रत्येक खात्यामध्ये पीएनडी डिपार्टमेंट होता, ते बंद झालेलं आहे. तिकडे जायला कोणी इंजिनियर तयार नाही, कारण ते आजपर्यंत त्याला जे भत्ता देत आहे 200 रुपयेचे भत्ते देत आहे. महानगरपालिकाच्या इंजिनियरसाठी प्रत्येक दिवसासाठी तुमचा जे भत्ता आहे 200 रुपये पीएनडी मध्ये, आणि कन्सल्टंटला टोटल कॉस्टचा 2.5%, म्हणजे 100 कोटीचा जर तुमचा कॉन्ट्रॅक्ट आहे तर 2.5 कोटी तुम्ही कन्सल्टंटला देतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या माणसाला पीएनडी मध्ये 200 रुपये पर दिवस देतात. कसं येणार? तुमची पीएनडी बंद झालेली आहे. पीएनडी मध्ये कुठला पण माणूस नाही. यामुळे आम्ही असा वारंवार सांगत आहे की बाबा तुम्ही श्वेतपत्र आणा. तुम्ही करतात की इन्फ्लेटेड झालेला आहे, सगळा रेट वर झालेला आहे, कॉस्ट वरून जात आहे. 4 वर्षामध्ये किती अशी टेंडर आहे ज्यामध्ये तुम्ही जे एस्टिमेट रेट आहे, ऍक्च्युअल रक्कम आहे, त्याच्या वर जाऊन तुम्ही टेंडर दिलेला आहे. काढा तुम्ही श्वेतपत्र. पण त्याचा ते घाबरत आहे, कारण ते काढणार तर मुंबईकरांना माहिती पडणार की त्याचे गाड्या पशिनेची कमाई कसं हे लोकांनी कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे, लाडके कॉन्ट्रॅक्टरला. आणि एकच असं म्हणणं आमचं आहे यामध्ये की CSR म्हणतात, CSRच्या उपक्रमात माझ्याकडे वेगळी अनेक एक्झाम्पल आहे. एक एक्झाम्पल असा आहे माझ्याकडे की BPCLने आपल्याला CSR मध्ये आपल्याला MRI मशीनचे 14 कोटी रुपये दिले होते आणि ते लेफ्ट झाले. कारण काय झाला की त्यांनी ते टेंडरसाठी एकच प्लेयर आला होता, एकच प्लेयर निवेदनासाठी आला होता, त्यामुळे ते टेंडर रद्द. आता आम्ही सांगितलो होतो की बाबा तुम्ही जेम पोर्टलवर टेंडर आणा. हे जेम पोर्टलवर 2 टेंडर आणलेले आहे. या आहे 47 आणि 48 नंबर मध्ये एकच प्लेयर आलेला आहे. छत्रीसाठी, अम्ब्रेलासाठी आणि रेनकोटसाठी एकच कॉन्ट्रॅक्टर, एकच निविदासाठी एकच प्लेयर आलेला आहे. तर काय तुमची पॉलिसी फेल झाली काय? तुमची अटी शर्ती गैर आहे काय? गैरवाजिब आहे काय? ऑफकोर्स आहे. त्यामुळे जेम पोर्टलवर एकाच पन्नामध्ये तुम्ही जाणार ना, 2000 लोक भेटणार तुम्हाला जेम पोर्टलमध्ये छाता विक्रेता. एकच पन्नामध्ये तुम्ही भेटणार की पैसे ते खरे आहे आमचे, पण कशाला नाही येतात? तुमची अटी शर्ती अशी आहे की लोक येणार नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार की जेम पोर्टलमध्ये लोक येतात नाही, आम्हाला परत महाटेंडरमध्ये जायचं आहे. कारण जे महाटेंडरची जे यावेळी आम्हाला असं सांगायचं आहे की बाबा तुम्ही खोटा बोलून, खूप जोर बोलून तुम्ही करा काय करायचं आहे, पण मुंबईकरांच्या हक्कासाठी आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहणार आणि आपली जे बात आहे तुमच्या समोर करणार. संख्या तुमच्याकडे जास्त आहे, तुम्ही पास करावू शकतात, पण प्रत्येक कामासाठी आम्ही भांडणार मुंबईकरांच्या हितासाठी.